बाबासाहेबांना कोणी एका जातीसाठी केलं नाही. बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांपाशी आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका म्हणून बाबासाहेबांना मांग करण्यासाठी पंजाबराव देशमुख आले. बाबासाहेब पंजाबरावांना बोलले की पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, मी जे लिहिले हे संविधानावर तुम्ही नजर टाका. पंजाबराव देशमुख संविधान वाचत होते. बाबासाहेब गेले, जे जे लिहिलं ते पन्ने वाचले. जेव्हा वाचलं तेव्हा पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. पंजाबराव देशमुख रडले की बाबासाहेब मी तुमच्यापाशी मराठा लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये लिहा हे मागण्यासाठी आलो होतो की काहीतरी 1% द्या. पण बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात, मी एवढं मागायला आलो, तुम्ही एवढं मोठं बाबासाहेब मराठा लोकांसाठी संविधानामध्ये लिहिलं. कारण बाबासाहेबांनी एका जातीसाठी केलं नाही. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा आम्ही म्हणतो आम्हाला आरक्षण मिळते, मराठा लोकांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही ह्या मताची लोक आहोत. कारण बाबासाहेबांना आम्हाला जातभेद करायला नाही सांगितलं. बाबासाहेबांना आम्हाला आपला हमारा नाही, सब हमारे है. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले की मी आज जिवंत आहो, आरक्षण घ्या, तुम्ही आरक्षण घ्या. तेव्हा याचे बापदादे बोलले की आम्ही काय गरीब आहो का, आम्ही काय भिकारी आहो का, आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मग आदरणीय प्रिय गौतम बुद्ध, तुम्ही स्वतःचा प्रकाश व्हा म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं वाटलं. जग सुखाच्या शोधात हिंडत असताना तुम्हाला दुःख शोधावं वाटलं, समजून घ्यावं वाटलं. आज जग खूप जवळ आलंय माहिती आणि तंत्रज्ञानामुळे. आपल्या मोबाईलवर घर बसल्या माणसं जगभर डोकावून पाहत असतात, पण स्वतःमध्ये डोकावून पाहणं विसरून गेलो आहे. तुम्ही हेच सांगायचात ना? जगभर माणसं गोंगाटाला वैतागून शांतीच्या शोधात आहेत आणि तुम्ही हे कधीच सांगून ठेवलंय खूप साध्या सहज पद्धतीने. देशच नाही तर सारं जग बाहेरच्या संकटाला आज तोंड देत आहे, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्या संकटाचं उत्तर जो तो बाहेर शोधतोय, इतरांमध्ये शोधतोय. अशा वेळी तुमच्या विचारांची आज जास्त गरज वाटते. प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून बघण्याची गरज